नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी जे हेलिपॅड उभारले त्याचे टेंडर निघण्यापूर्वीच वर्क ऑर्डर निघाली होती, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या आमदार खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे। तसेच याची चौकशी व्हावी अशी मागणी करत हा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा आहे, असे सुळे म्हणाल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते। त्यासाठी मालवणात हेलिपॅडही उभारले होते, पण या कामांचे टेंडर निघण्यापूर्वीच वर्क ऑर्डर निघाली होती। सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तपत्राची बातमी शेअर करून हा आरोप केला आहे। एक्सवर पोस्ट करून सुळे म्हणाले आहेत की मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर माहिती सरकारच्या कारभारचे एक काळे कारनामे उघडे पडत आहेत। या पुतळ्याचे आवारण करण्यासाठी उभारलेल्या तात्पुरत्या हेलिपॅडच्या कामाचे टेंडर निघण्यापूर्वीच त्याची वर्क ऑर्डर करण्याचा पराक्रम या सरकारने केल्याचे समोर आले। छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात कायदा सर्वोच्च होता, पण या सरकारने त्यांच्याच कामात कायदा पायदळी तुडवला, ही बाब सर्वाधिक संतापजनक आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या। तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे। हा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।